मिळते. अद्यापर्यंत चांगली सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहिजे सुरेशच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट खेळा फलंदाज आपण पाहिलं तर विलासला पाहतो आपण ज्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहिली होती पहिल्या मॅच मध्ये. तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर सज्ज उलटा चेंडू उलटाला वसूल केला चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आहे. विलासच्या बॅटमॅन एक दमदार षटकार. केवढीचे कमालीचा फटका पाहिला विलासच्या बॅटमॅन षटकार पाहिला. षटकाराच्या साने धावपालकाचा विचार केला सायाकडे वरती अद्यापर्यंत जोडलेली चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला त्यानंतर षटकार पाहा वन्स मोर गेला आपण पाहतो चेंडू गेला वन बाउन्स पुन्हा शेवटा फलंदाज आपण पाहतो विलासच्या बॅटमॅन एक दमदार चौकार. थँक्यू डीजे कमालीची फटकेबाजी पाहतो आपण लाजवाब फटकेबाजी पाहतो. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळतो हा देखील आता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अद्यापर्यंत या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. एक षटकार आणि एक चौकार जरूर खाला या गोलंदाज आपण पाहतो सुरेशला पाहतो आपण. त्यानंतर दोन चेंडू डॉट फेकले त्यानंतर दोन चेंडूवरती दोन मोठे फटके पाहायला मिळतात. धावपालकाचा विचार 10 धावा धावपालकावरती अद्यापर्यंत जोर पाहायला मिळतात. फुलटा चेंडू आपण पाहतो डोक्याची गंधा होऊ शकते आपण पाहू शकाल. डायरेक्ट हिट करण्याच्या नादात आपला पाहायला पंच आमच्या करवळतील अव्वांतर चेंडू असेल. या अतिरिक्त एका धाब्याच्या मध्ये संघ जाऊन पुढे धावपालकाचा विचार 11 धावा धावपालकावरती अद्यापर्यंत जोडलेला पाहायला मिळतात. थोडी खराब गोलंदाजी पाहतो आपण पॉवर प्लेचे षटक अत्यावधान आपण गोलंदाज पाहतो सुरेशला पाहतो आपण एक शतक आपण पाहतो लॉंग ऑफला एक शतक आपण पाहतो मिड विकेटला हाफ ट्रॅकर चेंडू पुरेपूर फायदा घेता आला नाही. या डॉट चेंडू पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहतो कमबॅक ही षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम वाघेरे संघाला अद्यापर्यंत पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतात अद्यापर्यंत पाहायला मिळतात. टीम वाघेरे संघाच्या माध्यमातून अक्षरशः त्याच्या बॅट पॅन एक चौकार आणि एक षटकार पाहिला त्याच फलंदाजाला रोखून ठेवते गोलंदाज आपल्या पाहतो सुरेशला पाहतोय. फटका झाला आपण पाहू शकाल स्ट्रेट डाऊन चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहे तो विलासच्या बॅटमॅन दुसरा लांबलचक षटकार. ज्याच्या माध्यमातून चांगलं संगीत ऐकायला मिळालं आपल्याला डीजेच्या माध्यमातून त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सरचे स्वागत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटक समाप्त धावपालकाचा विचार केला तर आपण पाहतो 17 धावा धावपालकावरती जोडला लॉस ऑफ जोर विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खराब गोलंदाजी पहिल्या षटकावरती आक्रमण केलं विलासच्या फलंदाजीने. आता मात्र टाईक एंडवरती फलंदाज आपण पाहतो मंगेशला पाहतो आपण एक आक्रमक शैलीचा फलंदाज मानला जातो टीम बोनोली संघाचा आपण पाहतो. सांघिक कोटल दुसरं षटक आता आपण पाहतो रोहनला पाहतोय. पंचांचा इशारा बीमर चेंडू पाहायला मिळतात. बीमर चेंडूवरती एक सिंगल रन पाहायला मिळतात. 1+1 अशा या 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पुढे धावपालकाचा विचार केला आपण पाहतो 19 धावा धावपालकावरती पुढचा चेंडू फ्लेटचा चेंडू असेल पण पाहतो पुरेपूर फायदा घेता येईल का फलंदाज आपण पाहतो विलासला पाहतो आपण ज्याच्या बॅटमॅन 2 षटकार आणि चौकार पाहिलं तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहायला मिळतोय. पटका झाला आपण पाहू शकाल बॅटच्या रडार मध्ये चेंडू सापडला चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावर टोकला लांब लचक दर्जेदार षटकार.
थँक्यू ब्रिजे कमालीची फटकेबाजी पाहतो लाजवाब फटकेबाजी अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पाहतो आपण विलास ऑन अ फायर मैदानावरती लाजवाब फलंदाजी पाहतो आपण धावफलकाचा विचार केला 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडले लॉस ऑफ 0 विकेट वन्स मोर अगेन चेंडू गेला आपण पाहू शकाल लॉंग ऑनच्या डोक्यावर टोकला बॅक टू बॅक दुसरा षटकार जबाब फटकेबाजी विलासचं कौतुक करावं लागेल ज्याच्या बॅटमॅन आपण 4 षटकार आणि 1 चौकार पाहिला तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड वर दिसायच्या पाळमित्या लाजबाब फलंदाजी पाहतो आपण टीम बनवली संघाच्या माध्यमातून कमालीची फटकेबाजी पाहतो आपण विलासचं कौतुक करावं लागेल अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलेला फलंदाज पाहतो आपण विलासचं कौतुक करावं लागेल पुन्हा शेता गोलंदाज तयार हलक्यातून प्रेस केला आपण पाहू शकाल लॉंग ऑफ चेंडू आलाय एकदा वेगाने सजवून दुसरी धावचा प्रयत्न दोन देखील धावाची त्याच्या चपळाईनं सहजरित्या पूर्ण या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 33 या आकड्यावरती पाहायला मिळते चांगली फलंदाजी पाहतो पण 2 फलंदाजाच्या माध्यमातून मंगेश टू विलासच्या माध्यमातून लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते त्यामध्ये आपल्या बॅटवर विलासचं कौतुक करावं लागेल ज्याच्या बॅटवर आपण 4 षटकार आणि 1 चौकार पाहिला तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड वरती सज्ज वन्स मोर अगेन हा देखील फुल टचला वसूल केला चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावर टोकला एक रुबाबदार शानदार षटकार थँक्यू कमालीची फटकेबाजी पाहता लाजवाब फटकेबाजी वन्स मोर अगेन पुन्हा एकदा चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे तर विलासच्या बॅटमॅन एक दमदार षटकार कमालीची फटकेबाजी बघ 11 चेंडू आणि 42 धाब्याची योगदान पाहायला मिळते लाजवाब फटकेबाजी पाहतो आपण विलासचं कौतुक करावे लागेल आपण पाहतो जे महाराष्ट्र चषकामध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते वन्स मोर गेला आपण पाहू शकाल चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल आपण पाहू शकाल काही चुकी न करता एक मोठा फलंदाज बाद झाला आपण पाहू शकाल विलास बॅक टू द डगआउट जर या फलंदाजाची जर 12 चेंडू मध्ये तब्बल 42 धाब्याची योगदान जर एकदा फलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळायला पाहिजे या फलंदाजीसाठी लाजवाब फलंदाजी पाहायला विलासचं कौतुक करावं लागेल 12 चेंडू मध्ये 42 धाब्याची पाहायला लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते 2 षटक देखील समाप्त झाले धावफलकाचा विचार केला आपण बघतो एका गड्याच्या मुंबईमध्ये 45 धावा धावफलकावर त्याच्याबरोबर जोड कमालीची फटकेबाजी पाहू विलासच्या माध्यमातून आपल्याला पाहतो 1 डाऊनचा फलंदाज मध्यवर्ती इंटर झाला आपण फलंदाज पाहतो रवीला पाहतो आपण त्याला देखील विलास सारखी फटकेबाजी करावी लागेल अद्यापर्यंत 12 चेंडू समाप्त धावफलकाचा विचार 45 धावा धावफलकावर अद्यापर्यंत जोड चांगली फलंदाजी पाहून टीम बनवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते हाफ ट्रॅकरची आपण पाहू शका आउटफील्ड फास्ट आहे चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहे तो शानदार रुबाबदार चौकार
जे कमाल झिपटकेबाजी पाहतो पण लाजबाब मंगेशने देखील आता आक्रमण केलंय. वन्स मोर अगेन चेंडू गेला आपण पाहू शकाल मिड विकेटच्या डोक्यावर अडकलाय. शानदार रुबाबदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. कमाली चिपटकेबाजी पाहतो आपण. लाजबाब की टीम बनवली संघाच्या रिव्हर्स अटॅम्प करायचं आपण पाहू शकाल. एक्स्ट्रेशन केले चूक डायरेक्ट हिट करण्याच्या नाला पंचांचा बोल आकाशात आपण पाहू शकाल. दुसरा धक्का टीम बनवली संघाला फलंदाज आपण पाहिलं तर रवी बॅक टू लगाऊन. अद्याप चांगली फलंदाजी पाहायला मिळते टीम बनवली संघाच्या माध्यमातून. धावफलकाचा विचार केला आपण पाहतो 53 धावा धावफलक बदलले. तिसरे षटक अत्यावधाना गोलंदाज पाहतो आपण प्रवीणला पाहतो. थोडं कमबॅक पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा षटक गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर चेंडू पुरेपूर पाहिला घेतलाय. गुल्ले स्पॉटवरती चेंडू अथवा त्यानंतर थोडी उसळी पाहायला मिळते. डॉट चेंडू पाहायला मिळते. चांगली कमबॅक षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम वाघेरा संघाला अद्याप पाहायला मिळते. वाघेरा संघाचा विचार करता एक या विभागातील एक चांगला संघ असेल. बोनोली संघाचा विचार केला हा देखील एक नामवंत संघ असेल आपल्याला पाहायला मिळते. दोन ताकदवर संघ पाहायला मिळतात. बॅटची इनर आपण पाहू चेंडू काल क्षेत्ररक्षक असेल काही चुकी न करता तिसरा धक्का लागला. टीम फलंदाज आपण पाहिलं तर रुपेश बॅक टू द डगआउट. थँक्यू. कमालीची निर्णायक षटक अत्यावधान आपण पाहतो. प्रवीणचं कौतुक करावं लागलं. तिसरे षटक अत्यावधान आपण पाहतो. अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ज्याच्या माध्यमातून जरूर दोन चौकार खाले त्या गोलंदाजाने. त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतो गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रवीणचं कौतुक करावं लागलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर झाला आपल्याला पाहायला मिळते. योगेशला पाहतोय हा देखील डॉट चेंडू चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला. पंच आमच्याकडे तिसरे षटक देखील संपलंय. धावफलकाचा विचार केलेला आपण पाहतोय. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा धावफलकावरती. थँक्यू प्लीज. सांघिक कोट्यातील चौथं वैती फल षटक अथवा गोलंदाज आपण पाहतो सूरजला पाहतो आपण. पहिल्या चेंडू आपण मिड विकेटला चेंडू आला आपण चेंडू गेला वन बाउन्स आहेत. फलंदाज आपण पाहतो मंगेशच्या बॅटमधला एक दमदार चौकार.
सूरजचं स्वागत केले चौकारानं आपल्या पामच्या चौकाराच्या सांगत धावपलकाचा विचार केला आपण पाहतोया 57 धावा धावपलकावरती फटका सजवला आपण पाहतो कार्पेटच्या साने चेंडू आला एकदा वेगाने सहजरित्या दुसऱ्या धावचा प्रयत्न धोक्याची घंटा होऊ शकता पंचांचा गुण आकाशात आपण पाहू शकाल चौथा धक्का लागला टीम बोनवली संघाला आपण पाहतो फलंदाज मंगेश बॅक टू द डगआउट चौकार आला त्यानंतर मंगेशला देखील परतावं लागलं त्यामुळे चांगली गोलंदाजी पाळते सूरजने एक मोठ्या फलंदाजाला बाद केला आपण बघतो मंगेश सारखा फलंदाजाला बाद केला त्याच्या बॅटमध्ये आपण 3 चौकार पाहिले होते तोच फलंदाज बाद झाला आपल्या पाळते नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालं 5व्या क्रमांकावरती आपल्या पाळते किशोरला पाहतो आपण त्यावर चांगली खेळी करावी लागेल फलंदाजाला पंच आमच्याकडे वरती अवंतर चेंडू असेल हे अतिरिक्त एका धावेच्या मधून संघाची धावसंख्या पाहायला मिळते 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 59 धावपलकावरती धाब्यावर जोडले गेले धाब्यावर चांगली धावसंख्या पाहायला मिळते टीम बनवली संघाच्या माध्यमातून पुण्याचे गोलंदाज तयार हा देखील बॅक टू बॅक दुसरा अवंतर चेंडू फेकला गोलंदाज आपण मध्ये सूरजला पाहतोय आपण त्या अतिरिक्त एका धावेच्या मधून संघाची धावसंख्या पाहायला मिळते 60 या आकड्यावरती पाहायला मिळते चांगली धावसंख्या पाहायला मिळते टीम बनवली संघाच्या माध्यमातून अक्षरशः आपण पाहिलं तर विलासचं कौतुक करावे लागेल तब्बल 12 चेंडूमध्ये 42 धावेची योगदान पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून हा देखील क्रॉस द लाईन चेंडू आता मात्र डॉट चेंडू पाहायला कमबॅक करावे लागेल सूरज या गोलंदाज अद्याप पाहायला मिळेल तर कमबॅक किंग षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम वाघेरा संघाला अद्याप पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी करावी लागेल तर कमबॅक करायचं असेल सूरजच्या गोलंदाजी चांगली गोलंदाजी अद्यावत करावी लागेल वन्स मोर पंच आमच्याकडे वरतील अव्वंतर चेंडू असेल या अतिरिक्त एका धावेच्या मधीने संघाची धावसंख्या 61 या आकड्यावरती पाहायला मिळते 61 धावसंख्या आपल्या पाहायला मिळते चांगली धावसंख्या पाहतो आपण टीम बनवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतो 3 अव्वंतर चेंडू फेकले त्या षटकामध्ये गोलंदाज आपण सूरजला पाहतो थोडी खराब गोलंदाजी पाहतो सूरजच्या माध्यमातून सूरजचा विचार केला तर एक यंगस्टार खेळाडू आपण पाहतो टीम वाघेरे संघाचा आपण पाहतो सातत्याने चांगली गोलंदाजी करताना पाहतो आपण टीम वाघेरे संघाचा आपण पाहतोय फटका सजवला आपण पाहतो कार्पेटने चेंडू आला मिड विकेटला चेंडू आला एकदा वेगाने सजवल्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्नाचा नाकार केला फलंदाज आपल्या पाहायला मिळतो त्या सिंगलच्या मधून संघाची धावसंख्या पाहायला मिळते 62 या आकड्यावरती लॉस ऑफ 4 विकेट स्ट्राइक एंडवरती सज्ज आपण पाहतो योगेशला पाहतोय मोठे फटके मारावे लागतील या षटकामध्ये टीम बनवली संघ अद्याप पाहायला मिळते कोणाचे गोलंदाज तयार यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडू आला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहतोय डोक्याची घंटा होऊ शकते तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं सहजरित्या पूर्ण या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते 64 या आकड्यावरती चांगली धावसंख्या पाहतो आपण बनवली संघाच्या माध्यमातून अद्याप पाहायला मिळते चांगली फलंदाजी पाहतो आपण सूरजने कमबॅक केले थोडा आपल्या पाहायला पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते जरूर 3 चेंडू अव्वंतर फेकले या षटकामध्ये तरी देखील चांगलं कमबॅक पाहायला मिळते हा देखील डॉट चेंडू अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते लाजवाब गोलंदाजी पंच आमच्याकडे वरतील 4 षटक देखील समाप्त धावपलकाचा विचार केला आपण पाहतोय 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 67 धावा धावपलकावरती येणारे चेंडू असेल आपण पाहतो 24 चेंडू आणि 65 धावेची गरज असेल टीम वाघेरे संघाला कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे
थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय मैदानाचा फेरफटका घेत असताना आमचे प्रमुख अतिथीगण आपण पाहतोय राजेश टाक साहेबांना, त्यांच्यानंतर आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या सोबत रामदास खंडवी, तसेच उपसरपंच खैरवाडी गावातील अनंता खैर साहेब या मैदानाचा फेरफटका घेत असताना आपण पाहतोय. तर निश्चितच आपण ही स्पर्धा पाहतोय. जय महाराष्ट्र मोठी धामणी आयोजित ही स्पर्धा जय महाराष्ट्र चषक वर्ष पहिले आणि वर्ष पहिल्यामध्येच हे दमदार आयोजन आपल्या भेटीस आणून दाखवलंय. खरं तर या ट्रॉफ्या जर आपण बघितल्या तर निश्चितच 6 फुटांची जी चॅम्पियन ट्रॉफी आहेत एस पंच चेंडू ओके चेंडूची मैदानामध्ये पूर्तता करायची आहे. या ट्रॉफीचा जर विचार केला असता चॅम्पियन ट्रॉफी तब्बल 6 फुटांची अशा या 6 ट्रॉफ्या आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेल्या. खैरवाडी गावातील A1 जोडी खरं तर सुके चौधरी आणि संतोष चौधरी माफी असावी संतोष खैर यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. A1 जोडी युवा उद्योजक खैरवाडी गावातील यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफ्या खरं तर पुरस्कृत केल्या गेल्या. या स्पोर्ट्स सायकल आम्हाला युवा उद्योजक औषधीवाडी सुरेशभाई मेंगल यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली. तर दुसरी स्पोर्ट्स सायकल MH46 चे मालक MH46 मधलं तर एक क्रिकेट साठी लागणारे टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून मात्र बनवले जाते ते MH46 चे मालक लामखडे सर यांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केली गेली. त्याच्यानंतर आपण पाहतोय तिसरी स्पोर्ट्स सायकल आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर तिसरी स्पोर्ट्स सायकलच्या जागी आम्ही कूलर ठेवला होता, मात्र कूलर वगळता इथे स्पोर्ट्स सायकल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आली. आणि या ज्या 2 बाईक्स आहेत ABC आणि DEF गटासाठी या मात्र आयोजकांच्या वतीने प्रोव्हाइड करण्यात गेल्या. ओव्हर टू सूरज वाघ. थँक्यू. जाऊया मॅच कडे. मॅच तितकीच इम्पॉर्टंट. मैदानाच्या आतमध्ये वाघेरा संघ उत्तरार्धाला सुरुवात होते. पहिला चेंडू अलंद कार्पेट आपण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मेडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. तर एका धावेने संघाचा श्रीगणेश केला जातो. टीम आपण पाहतोय वाघेरा आणि त्याच्या विरोधात बनवली. या 2 संघांमध्ये ताकदवार युद्ध रंगला जातोय. ऑन स्ट्राईक केलवरती फलंदाज आपण पाहतोय प्रवीणला. यावेळी फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला जातोय आणि पहिला करारा झटका टीम वाघेरा टीमला लागला जातोय आणि पहिल्या गड्याचा बादला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिला झटका लागला जाईल वाघेरा टीमला. फलंदाज प्रवीण बॅक टू द डगआउट. पासष्ट धाबींचा पल्ला गाठत असताना इथे पहिला मोहरा जमाला जातोय. वाघेरा टीमला पहिला धक्का फलंदाज प्रवीण बाद झाला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये समाधानला पण पाहतोय. पुवरलेनचा चेंडू अगदी मेने एकत्र उडवण्याचा प्रयत्न. ऑलंद कार्पेट मेडॉनला पण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. एका धावीने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला. दोन आकड्यावरती बोनोली संघाचा भरपूर चांगला खेळ आज आपल्याला पाहायला मिळाला. विलासचा विचार केला तब्बल पहिल्या मॅच मध्ये 40 धाबा बनवत असताना मात्र तिथून बाद झाला होता आणि या सामन्यामध्ये देखील भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळी पंच आमच्याकडे होतील इट इज नो बॉल. या 5 धावा लागल्या जातील. बोनूच्या स्वरूपात वाघेरा टीमला नशिबाची साथ आता लाभली जाते आणि 5 धावेनं संघ पुढे सरकेल. आता संघ जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना वाघेरा संघ तो 7 ते आकड्यावरती मात्र नशिबाचा पंजा इथे लाभला जातो. 65 बनवत असताना आता संघ पोहोचला. पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज आपण पाहायला मिळतोय लालचंद्र. हा गोलंदाज मार्क वरती आला आणि पहिल्याच या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतो.
ट्रॅकर होता प्रिहिटची नामी संधी मिड विकेटला चेंडू बराच वेळ हवेमध्ये शतरक्षक चेंडूवर पोहोचेपर्यंत चेंडू मात्र नोमॅन स्टॅनला लँड होतोय आणि तोपर्यंत मात्र 3 धाबा या ठिकाणी वेगाने कन्व्हर्ट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून राहिला. साईडला समाधानला पण पाहतोय एका साईडला संतोषला पण पाहतोय. संतोषने 3 चेंडू मध्ये 4 धाब्यांचे योगदान आपल्या टीम साठी दिलं. एका साईडला समाधानला पण बाहेर गेलो तर समाधानने 1 चेंडू पेस केला आणि एका धाब्याचे योगदान आपल्या टीम साठी दिला. संघ पोहोचलाय टोटली 10 या आकड्यावरती. एका फलंदाजाच्या मोबदल्यात आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फटका बसलाय. शॉट मिड विकेटला झेल टिपला जातोय. असा दुसरा धक्का मिळला जातोय. वाघेरा टीमला फलंदाज झेल बाद. समाधान बॅक टू द डगआउट. फलंदाज इथे बाद झाला. दुसरा झटका वाघेरा टीमला लागला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जोमाला आपण पाहतो. आनंद कार्पेट लॉंग ऑनला शतरक्षक तैनात अगदी सीमारेषा लगत चेंडूला अडवला जातो. एकदा वेगाने कन्वर्ट केले जाते. एका दाबेने संघ पुढे सरकेल डबल डिजिट मध्ये 11 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता वाघेरा संघ शंभू बैलाचे मालक आदरणीय मंगेश शेठ यांचे इथे देखील आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळते आणि त्याच्या माध्यमातून तब्बल शंभू ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं डोनेशन आम्हाला स्पर्धेसाठी मिळालं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक अभिनंदन करते. 18 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 54 धाब्यांची गरज आहे. वाघेरा टीमला पहिल्या षटकाचा वादली खेळ संपला होता आणि पहिल्या षटकामध्ये धाबा बनवल्यात तर वाघेरा टीमला 11 या धाबा बनवल्यात. 2 फलंदाज देखील बाद झाल्या. रुपेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. रुपेश आलाय गोलंदाजी मार्कवरती 18 चेंडू 54 धाबा मात्र या बनवल्या जातील का आता हे पाहणं मात्र तेवढंच महत्वाचं राहील. आज सामना जिंकेल तो संघ खरं तर हरिग्राम टीमच्या विरोधात फाईट करताना पाहायला मिळाला. अगदी यॉर्करला चेंडू फेकला होता. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही मात्र यॉर्कर चेंडू वारंवार षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील कारण गोलंदाजचा भरणा असणारा बोनोली संघ आपण पाहूया. फलंदाजी करत असताना जबरदस्त फलंदाजी आपण विलासच्या बॅटमध्ये पाहिले होते. तब्बल 42 धाबा या फलंदाजानं 12 चेंडू मध्ये कुठल्या होत्या आणि त्यानंतर मंगेशने त्याची चांगली सुरुवात करून दिली होती आणि तिथून संघ पोहोचता होता 64 आकड्यावरती आणि तिथून बनवायचे होते 65 धाबा. मैदानावरती काय घडलं जातं पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल डावेच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव अतिरिक्त एका धावेने वाघेरा संघ पुढे वाटचाल करेल. पोहोचला 13 आकड्यावरती. 2 फलंदाज देखील बाद झाल्या. रुपेशला आपण पाहतो पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना यावेळेचा चेंडू अगदी बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र थोडासा डावेच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू मात्र फेकला जातोय. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरकला मात्र 13 आकड्यावरती आता वाघेरा संघ जाऊन पोहोचला. रुपेशला पाहतोय डावकुराताचा गोलंदाज फटका बसला जातोय. लॉंगॉनला उडवण्याचा प्रयत्न शतरक्षक बराचसा अंतर कापत चेंडूवर येतोय. सुरेख सेल टिपला जातोय. अजून एक धक्का क्रमांक 3 इथे वाघेरा टीमला लाभला जाईल आणि फलंदाज यावेळी होईल बाद. आपण पाहायला गेलो तर संतोषचा खेळीचा अंत. थँक्यू सो मच डीजे. बैलगाडा क्षेत्रामधील सुमधुर संगीत आपण पाहतो आणि त्यानंतर 10 सरकार 13-71 आपण पाहतो मंगेश डावाडी खरतर शंभू बैलाचे मालक पंच इशारा करतात. इट्स वाईट अवांतर चेंडू फेकला जातो. अजून एक अवांतर चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त एक धावेने संघ पुढे सरकलाय. तो जाऊन पोहोचला आता 14 आकड्यावरती. 3 फलंदाज बाद झाल्या. फलंदाज मैदानावरती गणेशला आपण पाहतोय आणि त्याला साथ देत असताना झोमा या फलंदाजांना खेळपट्टीवरती 65 बनवत असताना आता 14 आकड्यावरती संघ पोहोचता. मिड विकेटला क्लिअर करत असताना पुन्हा एकदा चेंडू खाली शतरक्षक येतोय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बॅक टू बॅक फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट.
इन ऍक्शन मध्ये इनॅट नंबर आपण पाहायला गेलो तर 6 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सूर्यचा फटका भरपूर चांगला पॅचच्या मध्ये स्विच ऑफ द साऊंड सोडला पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावर आउट ऑफ द पार 7 धावांसाठी ठोकला जातोय हा षटकार. आता षटकारच्या मदतीने वाघेरा संघ पोहोचला तो 20 या आकड्यावरती. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव एका धावेने संघ पुढे सरकेल. टीम वाघेरा संघ जाऊन पोहोचला आता 21 या आकड्यावरती 65 बनवत असताना मात्र पूर्णपणे संघ अडचणीत सापडला होता. संघाचे प्रमुख फलंदाज संतोष बाद झाला आणि त्यामध्ये समाधानची विकेट भरपूर महत्वाची होत्या. मात्र समाधान देखील बाद झाला आणि तिथून मैदानावरती आपण पाहतोय जोमा आणि त्याला साथ देत असताना फलंदाज सूरजला आपण पाहतोय. जेलची नामी संधी 1 मोर विकेट. अजून एकदा का वाघेरा टीमला संघाचा सरसेनापती गोमा मात्र तंबूच्या आश्रयाला. दोन षटकांचा वादळी खेळ संपला जातोय. त्यानंतर संघ पोहोचला धावफलकीवरती 21व्या आकड्यावरती 12 चेंडू आणि 44 धावांची गरज अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल वाघेरा टीमला. त्यानंतर देवरंगावचे एक दमदार नेतृत्व आज आपण खरं तर पाहायला गेलो तर मान्य श्री विजय शेठ पाटील चषकाचे दमदार यशस्वी आयोजक आदरणीय लक्ष्मण दादा मेंगाल यांचं इथे आज शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे करूया जय महाराष्ट्र चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. डेड बॉल असणार आहे पहा. विकेट नसणार आहे पहा. डेड बॉल इथे पंचांच्या इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. अजूनही षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि अजूनही 44 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार रुपेशला आपण पाहतोय. डावखुर आताचा वेगवान गोलंदाज उडवला समोर मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये मात्र चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द टॉप 4 धावांसाठी ठोकला जातोय जोमाच्या बॅट मधला चौकार. चेंडू आणि आता 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू 40 धावा. संघ पोहोचला 25 आकड्यावरती. 65 जमवायच्या होत्या. उत्तर अर्थामध्ये फलंदाजी करणारा वाघेरा टीमला फलंदाज देखील बाद झाले. जवळपास आपण पाहायला गेलो तर 4 फलंदाज बाद झाल्या. 25 धावा धावफलकीवरती. आता 12 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये आता जमवायचे 40 धावा. 40 धावा बनवल्या जातील का? प्रयत्न तर करावे लागतील. गोलंदाज झालाय रवी गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. रवीचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जातोय. यॉर्कर लाईनचे चेंडू वारंवार फेकले जातात. गोलंदाजी करत असताना बोलवले टीमच्या माध्यमातून बराचसा अंतर कापत आज संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आज जे महाराष्ट्र दामणी संघानं पाहिलेलं स्वप्न आज खरं तर साकार होत असताना आपण पाहतोय. बॅटशी टॉपीज सेकंड शिलिपला क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मात्र यावेळी चुका होणार नाही. चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे झेल टिपला जातो आणि फलंदाज होतोय बाद.
सुरेश आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. फलंदाज बाद झाला. गणेश आपण पाहिला पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. त्यांना माहिती आहे इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. एका साईडला आपण पाहतो बोनोली संघाला माहिती आहे इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकल्या तर सामना आपल्या बाजूने पाहायला मिळेल. मात्र अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो तर संगम सामना मात्र दोन्ही संघाच्या बाजूने जर आपल्याला सेम टू सेम पाहायला मिळतो. आडव्या पॅटने आपली चेंडूचा बॅकवर्ड क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट दुसऱ्याची माग केली जाते आणि 2 धावा मात्र वेगाने कन्वर्ट करत असताना 2 धावेने संघ पुढे सरकेल. संघ पोहोचला तो 27 आकड्यावरती. अजून येणाऱ्या 8 चेंडू आणि विजय करतात बनवायचे 38 धावा. या षटकामध्ये मात्र या 2 चेंडू मधील एकाच मोठा फटका आला तर सामना शेवटच्या क्षणी मात्र रफ अँड टफ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ते चित्र घडलं जाईल का टप्पा पडला थोडीशी उसळी कमी राहिले आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय विलासला. मात्र चांगला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये खरतर छान हे मैदान गाजवला तो विलासला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार रवी फुटबॉलचा वापर केला होता. ऑन कार्पेट लॉंग ऑन ला पण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव एका धावेने मात्र आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट वर स्ट्राईक केली पाहायला मिळेल. फलंदाज सुरेश मात्र जरूर स्ट्राईक वरती थांबेल. तर येणार आता 6 चेंडू सकेल बाकी आणि 6 मध्ये अजूनही बनवायचे 37 धावा. 6 चेंडू 37 धावा. 6 षटकार ठोकावे लागतील. एखादा अवांतर चेंडू फेकला तर सामना आपल्याला पाहायला मिळेल वाघेरा टीमच्या बाजूने. मात्र गोलंदाज ते स्वतः संघाचा संगणक विलासला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. 6 मध्ये 37 बनवायच्या मात्र त्या बनवल्या जातील का. सुरेश ऑन स्ट्राईक. सुरेश चेंडू आपल्याला पाहायला अगदी समोर उडवला जातो. ऑन द कार्पेट लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव एका धावेने स्ट्राईक फक्त रोटेट होईल. संघ आता पोहोचला 28 आकड्यावरती. टीम वाघेरा संघ आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. झोमासाठी पुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेलची नामी संधी आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का वाघेरा टीमला. फलंदाज झोमा बॅक टू द डगआउट. चार चेंडू 36 समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अजून एक बॅट स्लाइडिंग आहे. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद बॅक टू बॅक या ठिकाणी बाद होतोय. आल्या पावले माघारी. फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि तो फलंदाज मात्र आपल्या मैदानाच्या बाहेर येत असताना विचार करीत अजूनही 36 धाव्यांची गरज आहे. सामन्यातील फक्त औचित्य शिल्लक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विलास कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 सफलता याच्या नाबावरती राहिल्या जातात. जबरदस्त गोलंदाजी देखील मैदानावरती दाखवून देत असताना फलंदाजी मध्ये जबरदस्त देखील त्याच्या माध्यमातून राहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅटची टॉपिस जरूर पद्माकरला पण पाहतोय. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. मात्र चेंडू जाईल दरम्यान रिजनला. आउटफिट फास्ट सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आपण पाहतोय. एकदम 40+ हा खेळाडू आज वाघेरा टीमच्या माध्यमातून सातत्याने पण खेळत असतो. मात्र या खेळाडूला आपण पाहत असतो आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जातोय. गोलंदाज तयार विलास. अप्रॅकर चेंडू होता मात्र यावेळी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॉलर गोलंदाज विलासच्या माध्यमातून 2 चेंडू आणि 36 धाव. 1 चेंडू माफी 1 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. मात्र सामना पूर्णपणे चुकला टीम बोनोली संघाच्या बाजूने आणि शेवटचा चेंडू फेकत असताना ह्या मैदानावरती काय घडलं जातं पहा. सामना जिंकला टीम बोनोली संघ. कॉंग्रॅच्युलेशन अडलक टीम वाघेरा संघ. आपणास देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच
विलास इथे ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. षटक फेकत असताना तब्बल 2 विकेट 5 धावा खर्च केला. फलंदाजी करत असताना तब्बल 12 चेंडू 42 धाब्यांची एक जबरदस्त इनिंग साकारत असताना तो विलास ठरला सामन्याचा सामनावीर. चला हरिग्राम संघाचा संघनायक आणि बर्नोली संघाचा संघनायक आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. सामन्याचा सामनावीर आपण विलासला इन्व्हाइट करू. आपण यायचे बा जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून स्क्रीनवरती निश्चित आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. प्रकाश असेल त्यानंतर समीर आणि बेस्ट कॉमेंटेटर ऑफ माथेरान म्हणून मनोज पसाळे त्यांचा आवाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रामदास खंडवीला आपण पाहतोय. त्यानंतर लक्ष्मण दादा मेंगाल, बालू बसमाला देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती आमच्या मुख्य व्यासपीठावरती खर तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. StarCricket.in च्या माध्यमातून खरंतर घर बसल्या वाहिनी खरंतर प्रेक्षक वर्ग आपण पाहतात. तर त्यांच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा मात्र जरूर दाखवली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. तर ते टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू. हरिग्राम संघाचा संघनायक आणि त्यानंतर बोनोली संघाचा संघनायक इथे निश्चित आपल्या